हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर हा ब्लॉग आहे दुपारचा. दुपारी ॲक्च्युली मी 12-12:15च्या आसपास काही जेवण बनवायला घेतलं होतं. ॲक्च्युली माझं मॉर्निंगला थोडं काम पण होतं. मी ते आता तुम्हाला इथे दिसत असेल लॅपटॉप वगैरे ठेवलेला आहे. थोडं मी कामं आवरून घेतलं आणि सोबत भेंडी धुवून घेतली आहे आणि ताटात आली, पुसली वगैरे आपल्या नॅपकिनने आणि ताटातच चिरली आणि साईडला एक पिशवी ठेवली आहे की सुरुवातीचा आणि शेवटचं आपलं भेंडी काढण्यासाठी किंवा काही खराब वगैरे निघाली तर ती काढून तिथे साईडलाच ठेवून दिली. ते म्हणजे बॅगेत टाकून दिली. ती बॅग तशीच उचलून डस्टबिनमध्ये जाईल. तर ॲक्च्युली मी भेंडी अशी उभी चिरली. उभीचे 4 तुकडे केलेत आणि जर जास्तच मोठी किंवा जाड भेंडी असेल तिचे 5 तुकडे केलेत. ॲक्च्युली मी गोलही कधी कधी चिरते, कधी कधी असे तिचे जसं मनाला येईल तसं मग आम्ही चिरून असं फ्राय वगैरे करून खातो. तर एका साईडला मी आता कढई ठेवली आहे. कढईमध्ये अर्धा पोळी असं तेल घातलं आणि एकाच साईडला लगेच शेंगदाणे पण ठेवले. शेंगदाणे थोडे भाजून घेईल मी. याच्यासाठी आपल्या भेंडीसाठी शेंगदाणे पण घेतले. भाजल्यानंतर थोडंसं लसूण घालून तिला बारीक करून आपलं भेंडीवर थोडंसं घालेल. तर इथे भेंडी मी तेलात थोडंसं जिरे घालून फ्राय केली आहे आणि त्यानंतर अशी भेंडी छान लागते. त्यानंतर आपण गोल चिरतो ती भेंडी कांदा टोमॅटो अशी छान लागते किंवा नुसतं मिरची आणि लसूण घालूनही नुसतं तेलात जर तळली ना तीही पण. तर तेलात लसूण आणि मिरची घालून आपण जर भेंडी केली ना ती पण खूप छान लागते. इथे मी कढईत घेतले, कढईत थोडंसं तेल घातलं आहे आणि तेलात जिरं मोहरी घालून आपला हिंग घातला. हिंग थोडासा जास्तच घातला आहे. तर हिंग घातलं आहे. नंतर लसूण जो ठेचून घेतला होता तो लसूण घातला आहे. तर इथे हलवून घेतलं मी. जर लसूण असं थोडासा क्रिस्पी झाला. आणि सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज. ॲक्च्युली माझा लहान मुलगा आहे माझ्या जवळची, त्याची पण मस्त इथे चालली आहे. तिथे भेंडी घालून घेतलं. भेंडीच्या ज्या बिया आहेत ना त्या नाही घेतल्या ॲक्च्युली मी. वरवरची भेंडी घेतली. ज्या बिया आहेत त्या तशाच ताटत राहिल्या आहेत. तर इथे थोडंसं मीठ वगैरे घालून हलवून घेतलं. तिथे भेंडी मी हलवून घेतली. थोडंसं ते भेंडीत मीठ घातलं. ॲक्च्युली आम्ही मीठ पण कमी खातो ना, त्यामुळे भेंडीत मीठही कमीच घातलं आहे. आणि नंतर एकदा दोनदा ती हलवून घेतली. मग मध्ये तिच्यावर झाकण नाही ठेवलं 1-2 मिनटासाठी. जास्त भेंडीवर झाकण नाही ठेवत. ॲक्च्युली अशीच फ्राय भेंडी पटकन शिजून जाते मीठ घातल्यानंतर. ॲक्च्युली मला हाणायची इथे मस्त खूप चालली आहे. आणि एका साईडला शेंगदाणे ठेवलेले ते सुद्धा भाजून घेतले. हाताने असे हलवून वगैरे घेतलेत कारण की आता ते यात दाण्याचा कूट घालेल मी भेंडीत थोडासा. ते बघा यात शेंगदाणे आणि लसूण हे घालून मी कूट करून घेतला आहे. एका साईडला कूटही घालून दिला भेंडीत. त्याच्या कूट घालायच्या आधी मी मसाले घातले आपले रेग्युलर मसाले, जसं की हळद, घरचा मसाला, तिखट असं घालून हलवून घेतलं. ते हलल्यानंतर 2 मिनटं असं ठेवलं, होऊ दिलं आणि मग दाण्याचा कूट घातला. आणि एका साईडला मी तयारी पण केली आपलं वांगं फ्राय करायची किंवा आपण बैंगन भाजी आपण म्हणतो बघा त्याला. यूट्यूबवर फारच चालू होतं किंवा रीलमध्ये सगळ्या हा व्हिडिओ वगैरे सारखा येत होता. तर म्हटलं चला आपण पण एकदा ट्राय करून बघूया. मग ही भेंडी झाली की थोडंसं मी दाण्याचा कुटे घातला त्याच्यात आणि मग हलवून घेतलं आणि 2 मिनटं झाकण ठेवलं. इथे मस्ती कंटिन्यू त्याची चालली आहे. ॲक्च्युली मी परत एकदा दोनदा हलवून घेतलं त्याला मस्त असं. ॲक्च्युली भेंडीची भाजी माझ्या घरात खूप आवडते. मी वेगवेगळ्या पद्धतीची करते. मी एकच पद्धतीचं कंटिन्यू करत नाही, वेगवेगळ्या पद्धतीची करते. जसं की कट करून तेलात आणि लसूणमध्ये फ्राय करूनही करते, ती पण खूप छान लागते. इथे मी वांग्याची तयारी करत होते. मी तोच भांडं घेतलं ज्याच्यात कूट केला होता ना, तोच भांडं घेतला. त्यात भांड्यात आपला रेग्युलर मसाले टाकले, हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला. आणि त्यात थोडंसं जिरं पण घातलं आणि तेच बारीक करून घेतलं. त्याच भांड्यात घेतलं. भांडं काय दुसरं चेंज पण नाही केलं आणि ते धुतलं पण नाही. आणि मग असं पातळचे वांग्याचे स्लायसेस करून घेतल्यात आणि बघ असे एवढे स्लायसेस झालेत. त्याचे पातळ केले आणि शेवटी थोडेसे जाड राहिले. ॲक्च्युली मध्ये थोड्याशा बिया होत्या आणि ज्या शेवटचं सेक्शन होतं ना पूर्ण त्याच्यात एकदम प्लेन होतं ते वांगं. तर त्यात थोडंसं हळद घालून मिक्स करून घेतली आणि थोडंसं मीठ हे घातलं होतं. मीठचं मला वाटतं इथे कॅप्चर नाही झालं. हां, आणि जो मसाला आपण तयार केला होता ना मी भांड्यात, लाल तिखट, हिंग वगैरे असं त्याच्यात तो आणि लसूण हे घालून सगळं मिक्स करून घेतलं. त्याच्यात परत घातलं आणि परत त्याच भांड्यात मी थोडंसं बेसनही घातलं आणि थोडं पाणी घातलं. तर बेसन पाणी घातल्यामुळे ते सगळं मिक्स करून घेतलं आणि तेच वांग्याच्या याच्यात टाकलं आणि मग त्याच्याच कोटिंग करून घेतली त्यालाच. इथे साईड बाय साईड मी भेंडी पण बघितली. भेंडी पण रेडी झाली आहे. नंतर थोडं जास्तच तेल घेतलं ॲक्च्युली तव्यात. जो तवा घेतला होता ना शेंगदाणे भाजण्यासाठी, तोच तवा ॲक्च्युली मी इथे यूज केला आहे. तेल घातलं त्याच्यात थोडंसं जास्त आणि मग तिथेच आता जे आपण वांगे तिथे मॅरिनेट करून ठेवले होते
तेच तिथे तव्यावर एक 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 करून फ्राय केले. तिथे तुम्ही नवाईज ऐकत असाल, त्याची मस्ती चालली आहे, आरडाओरडी. आता ॲक्च्युली तो रांगायला पण शिकला आहे ना, तो तुम्ही इकडे तिकडे असा पळतच असतो आणि कंटिन्यू त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं. एकाच ह्याच्यात मी पूर्ण ॲक्च्युली वांगे फ्राय करून घेतले आणि 2 वांगे ठेवले होते, म्हणजे जर संध्याकाळी जर मुलाला खावेसे वाटले तर मग पटकन तळून देता येईल. काही झालेच ऑलमोस्ट. याला उलट पुलट असे करून घेतले सगळ्या वांग्यांना आणि थोडीशी जागा केली. जे उरले होते ते पण साईडला देऊन घातले. पण छान लागत होतं. एक डाळ भातासोबत मस्त लागतात असे वांगे, आणि किंवा पण नुसतं प्लेन पण खाऊ शकतो. आणि लसणाचाही फ्लेवर येत होता. एका साईडला असे सगळे करून घेतले आणि दुसरं जेवढी जागा झाली तिथे मॅनेज झाली जागा, तर तिथे अजून 2-3 वांगे टाकलेत मी आणि 2 असे ठेवलेत नंतर फ्राय करण्यासाठी संध्याकाळी. आणि माझ्या मुलाला फार आवडले हे. तो नुसतं असं खात होता सॉससोबत किंवा असं प्लेनही त्याने एखादं टेस्ट केली. आता दोन्ही साईडला मी उलटपुलट करून असे भाजून घेतले आणि मग आपल्या चमच्याने किंवा चाकूने पण आपण चेक करू शकतो एकदम सॉफ्ट झाले का, हे तयारच झाले होते. असं मी प्रत्येकाला चमच्याने घालून चेक केलं की बाबा झालेत की नाही एकदम सॉफ्ट. गरम गरम खायला छान लागतं ते. आणि मग नंतर मी आमचं जेवायला घेतलं. इथे ताटही वाढलं, भेंडीची भाजी होती, वांगं होतं, नंतर चपाती, लोणचं आणि ॲक्च्युली घरात मिठाई होतीच फ्रीजमध्ये, ती काढली. म्हणजे ती पण संपवायची होती, ती काढली. ताटात ती आमच्या ताटांच्या 2-2 लावल्या आणि मग आम्ही इथे जेवून घेतलं. आणि ॲक्च्युली ना माझ्या घरच्या म्हणजे शेताकडचे आंबे पण आलेले आहेत. ॲक्च्युली मी व्हिडिओ काढायला विसरले. ॲक्च्युली पूर्ण 1 कॅरेट आंब्याचं होतं. नंतर आम्ही ते खाली पसरून ठेवलं. असं मोठा साईज केसर आंबा आहे हा. आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं, जे आमची जुनी पेटी होती आंब्याची त्यातच त्याच्यात ठेवलं आहे. त्याला घास होतं ना, ते ॲक्च्युली पूर्ण पिकले नव्हते, अर्धे कच्चे ना अर्धे आणतानाच आम्ही पूर्ण हिरवे आणलेले. नंतर त्याचे मी अर्धे ठेवल्यामुळे ते थोडेसे पिकले आणि मग बाकीचं मग मी यात टाकून ठेवले. थोडेसे पिकलेले होते, आम्ही खाल्ला. 2-3 वेळेस आमरसही झाला. आणि ही मी देवगडवरनं 5 डझनाची पेटी मागवली होती. इथे बघा, ॲक्च्युली आम्ही 6 वर्ष झाले देवगडवरनं मागवतो. 6 ते ऑलमोस्ट 7 वर्ष, म्हणजे समजा लॉकडाऊनपासून आम्ही सुरुवात केली मागवायला. ॲक्च्युली हे देवगड आंबे पूर्ण ग्रीन आपला पूर्ण हिरवा आंबा आहे. तो मोठी साईज आहे, पूर्ण हिरवा आंबा आहे. तो आपण असं म्हणजे ते पूर्ण पेटीसकट देतात आणि पूर्ण हिरवा, तिथे खाली दिसत असेल तुम्हाला, पूर्ण हिरवा आंबा आहे. आणि तो आपण तिथे घासमध्ये ठेवला नॅचरली पिकतो ना, इंजेक्शन वगैरे काय तामझाम वगैरे काहीच नाही. असं आपण गरमीच्या याच्यात ते पेटीत जसंच ठेवलं का आपल्याला माहितीच आहे तो आंबा असा पिकतो आणि खूप छान लागतो हा आंबा. देवगड आंबा म्हटल्यानंतर तसं पूर्ण पेटी आपण ओपन केली ना, एकदम सुगंध इतका सुंदर येतो की बस. थँक्यू फॉर वॉचिंग.